अचलपूर नगर परिषद मात्र ते नेहमीच आमच्यासाठी हातात आलेले नाही. मला असं वाटतं का ते आमच्यासाठी अचलपूर परतवाडा हा फार किचकट विषय आहे. तो माझ्यासाठी तेवढाच किचकट आहे. फार म्हणजे तिथं आम्ही काम करत राहिलो. अचलपूर आपल्या बाजूनं उभं राहील, पण ते अजून शक्य झालं नाही. आम्हाला यश आलं नाही. पण चांदूर बाजारनं नेहमी आम्हाला साथ दिलेली आहे. तिथल्या लोकांनी त्यांनी प्रचंड ताकदीनं उभे राहणारं शहर आहे ते आमच्यासाठी. आणि त्यांनी खरं तर आमचा काय म्हणता जो काही विधानसभेतला पराजय होता त्याची थोडी जी नैराश्य आलं होतं ते भरून काढण्याचं काम चांदूर बाजारातल्या शहरातल्या लोकांनी केलं. पण त्यांचा मी आभार मानतो आणि एक चांगलं काम आपण येत्या काळात करू. भाऊ काय सांगाल, नेमकं जे निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते संमिश्र निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. सगळ्या पक्षांचे एक हाती कोणाच्या हाती सत्ता आलेली नाही. मला वाटते फार चांगली निवडणूक झाली. एकंदरीत निवडणूक आयोगाची मेहरबानी समजा. त्या मध्ये काही घोळ करता आला नाही, कारण कमी मताची निवडणूक होती आणि कमी मतामध्ये ते करता येत नाही म्हणून त्याचे निकाल जरी पाहिले तर एकतर्फी दिसत नाही आहे. ते चारही बाजूनं दिसतं आणि निश्चितच त्याचा जो सामान्य कार्यकर्ता काम करणारा आहे त्याला न्याय देण्याचं काम निवडणूक आयोगाच्यामुळं भेटलं मला तर असं वाटतं. कारण ते जर करप्शन झालं असतं तर मग आधी काम करणारा कार्यकर्ता मागं पडला असता. ते झालं नाही, याचं खरं तर फार आभार आम्ही निवडणूक आयोगाचं मानतो. ते बिनविरोध केलं त्याच्याचमुळे त्याचे परिणाम मला वाटतं चिखलदऱ्यात दिसले. कारण बिनविरोध ही काही लोकांच्या मताचे नव्हते, ते पैसा आणि सत्ता याचा उपयोग करून बिनविरोध करण्याचा जो प्रयत्न तानाशाही दाखवली त्याचा उलटा परिणाम चिखलदऱ्यात दिसतं आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला. या निवडणुकीचा फरक जो काही येणाऱ्या महानगरपालिकेत होऊ शकतो. काही मला वाटते फार सगळ्या निवडणुका खूप अलग अलग असतात, अलग अलग मुद्द्यावर असतात, उमेदवार वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं कुठल्याही निवडणुकीचे परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर पडन असं मला कधीच म्हणजे आत्तापर्यंतचा अनुभव माझा आहे. त्यामुळे त्याचे काही फार परिणाम पडत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.